आपल्यासोबत ज्येष्ठ शिवसैनिक आजी आहेत। आजी, तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालात, काय तुमची प्रमुख मागणी आहे उद्धव ठाकरे? उद्धव साहेबांच्या विषयी काय नाही, चांगला निर्णय साहेबांनी हे घेतलंय, शांततावर हे काढायचं केलेलं आहे की याला नराधमाला शिक्षा झाली पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे। हां, 2 मुलींवर अत्याचार झाला ना, त्याला न्याय दिली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, तरच आम्ही गेल्या 10 दिवसात बरं जवळपास 10 महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत राज्यात। हो, मग मुख्यमंत्री काय करतो? हां, मुख्यमंत्री काय करतोय? हां, तू मुख्यमंत्री बनलाय ना, अरे तू मुख्यमंत्री बनलाय ना, याला न्याय दे ना, न्याय दिल्याशिवाय कसं चालणार? हे काय चाललंय तुझ्या राज्यात? याच्या अगोदर राज्य गेलं, चांगलं राज्य गेलं, तेव्हा कसलं काय नव्हतं, आम्ही एवढी म्हातारी झालेला तरी असं काय झालेलं नव्हतं, आणि आताच का व्हायला लागलं? एवढ्या लहान लहान मुलीवर अत्याचार आहे, कुठं बदलापूरवर झालं, याच्यावर झालं, काय अत्याचार चालू आहे? ह्याला न्याय भेटलीच पाहिजे आम्हाला, पहिले याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, तरच गप्पा वाचणार। त्या ज्या महिला होत्या बलात्कार पीडिताच्या, ज्या काही चिमुरडींवरती अतिप्रसंग झाला, त्यांची आई गरोदर होती आणि तिला तब्बल 12 तास पोलीस स्टेशनमध्ये थांबले FIR नोंदवायला। ते गुन्हा दाखल करून घेतलाच नाही ना त्यांनी, गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे होता, याला का सोडतात? हा कसला एकनाथ शिंदे आहे? तू मंत्री बनलास ना, मुख्यमंत्री बनला, दे ना न्याय गाय गरिबांना। याच्या अगोदर कुठं होतं काय? ह्याच्या अगोदर एकदम शिंदे होतं, ह्याच्या अगोदर शिट्टीन चाललं होतं, एक तर एक आमचे साहेब असं बोट केलं तर सगळं सामत होतं, आता काय चाललंय तुझ्या राज्यात? हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही दिवसांपूर्वी म्हटलं की अशीच बलात्काराची घटना घडली, आम्ही त्याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये नेलं आणि त्या आरोपीला फाशीची शिक्षा दिली म्हणून। नाही दिले, आमच्या सामने देत, महिलांच्या सामने देत, तरच आम्ही ऐकणार, आमच्या मगरी येऊन आम्ही काय ऐकणार नाही, हे चालूच राहणार आमचं। तो गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते वकील आहेत, ते या बंदच्या विरोधात कोर्टामध्ये गेलेले होते आणि तो बंद जो आहे तो बेकायदेशीररित्या हायकोर्टाने ठरवलेला आहे, त्यामुळे आज बंद न पाळता तुम्ही आंदोलन करताय। त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कसला बंद ठेवलेला आहे? वेळ आहे का? ते सामने द्या ना, कोर्टात कशाला नेलेला आहे? कसला न्याय करतात? सरकार काय न्याय करतोय? न्याय काय करतात सरकार? खरं तर आपण पाहिलं की महिला शिवसैनिक आहेत आणि संपूर्ण संतप्त महिलांच्या ज्या आहेत त्या प्रतिक्रिया आहेत। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते या सगळ्या आंदोलनाच्या विरोधात, बंदच्या विरोधात हायकोर्टात गेलेले आहेत। मग हायकोर्टात ते गेले, त्यांनी 1 दिवसात स्टे आणली, इतके दिवस महिला रस्त्यावर उतरतायत, महिला आंदोलन करतायत, लहान मुलींना न्याय मागतायत, सरकारच्या डोळे नाहीत का सरकारला? 1 दिवस उतरला तर त्यांनी स्टे आणलात तुम्ही, बाकीच्या महिलांची कदर नाही का? लाडक्या बहिणी करतात, लाडक्या बहिणी सुरक्षित कुठे आहेत? लाडक्या भाच्या सुरक्षित कुठे आहेत? कोणी महिला सुरक्षित नाही। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यापासून एकही महिला रस्त्यावर चालू शकत नाही, सुरक्षित राहत नाही आहेत। आम्हाला आता मुलींना पण रस्त्यावर चालताना शाळेत पाठवण्याची काळजी वाटते। आम्हाला एकच म्हणायचं आहे, या नराधमाला फाशी झालीच पाहिजे। सरकारला जर त्याचा निर्णय घेता येत नसेल तर जनतेच्या हवाली करा, महिलांच्या हवाली करा, आम्ही त्याला रस्त्यात तुडवू आणि रस्त्यात त्याला मारहाण करू। सरकारचा निषेध आहे, तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या, नाहीतर याच्या विरुद्ध आणखीन मोठं आंदोलन छेडलं जाईल। आपण पाहिलेत की संतप्त महिलांच्या प्रतिक्रिया आहेत आणि यापेक्षाही उग्र आंदोलन जे आहे ते येत्या काळात करू असं महिला शिवसैनिकांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत थोड्याच वेळापूर्वी ज्येष्ठ महिला काही शिवसैनिक होत्या, आजी होत्या, त्यांनी देखील आपली संतप्त प्रतिक्रिया जी आहे ती बोलून दाखवलेली आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुठे आहेत, त्यांचं काम कुठे आहे, अशा पद्धतीनेच सवाल जो आहे तो ज्येष्ठ ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण कार्यभारावरती जो आहे तो प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण शिवसेना भवनाच्या परिसरात असलेल्या राम गणेश गडकरी या चौकामध्ये मोठ्या संख्येने जे आहेत ते महिला शिवसैनिक आणि पुरुष शिवसैनिक जे आहेत ते जमलेले आहेत आणि संपूर्ण आंदोलनाला जी आहे ती थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि मोठ्या संख्येने हा संपूर्ण चौक जो आहे तो भरलेला, शिवसैनिकांनी भरलेला असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जो आहे तो लावण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतं। ठिकठिकाणी पोलिसांची बॅरिगेटिंग जी आहे ती
केली गेलेली असल्याचं पाहायला मिळतं। या संपूर्ण निषेध आंदोलनामध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरता पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणात सुरक्षा खबरदारी जी आहे ती घेतली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे। काळे रंगाचे झेंडे, काळे रंगाचे कपडे, काळे रंगाचे रिबिन्स परिधान करून हे सर्वच शिवसैनिक जे आहेत ते आपल्या निषेध आंदोलनाला या शिवसेना भवनाच्या बाजूच्या असलेल्या चौकामध्ये सध्या आलेले असल्याचं पाहायला मिळत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।